ये साते आलिया ये साते आलिया आलिया ओळंगा चार आलिया आलिया रे साथे आलिया ये साथे आलिया Go.
कोणाचे माय बाप कोणाचे माय बाप मृग जळ जाईल लया मृग
विठ्ठला सेवेसाठी घेतलेला अभंग. कारण ज्ञानाचे राजे म्हणजे ज्ञानाचे राजे असणारे, पुन्हा साधकाचे मायबाप योग्याचे राजे असणारे ज्ञानराज माऊली यांचा 4 चरणाचा आणि जीवाला इथं संसारामध्ये जीवाला धैर्य शिकवणारा हा अभंग आहे. या अभंगामधून माऊलींनी ज्ञानभक्तीबद्दल बोलले नाही. संसारामध्ये माणसाला कशाचाच गरज असते, धैर्याची गरज असते, म्हणून धैर्य शिकवितात या अभंगामधून. असं माऊली या अभंगाचा आपण सरळ भावार्थ आधी पाहणार आहोत. कारण माऊली म्हणतात, हे साते आलिया ओळंगा शारंग धरू, नाही तरी संसारो जाईल रया. कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत, मृग जळवत जाईल लया. विषयाचे समसुख बेगडाची भावुली, आभ्राची सावली जाईल रया. ज्ञानदेव मने पाहता पाहिले, स्वप्नीचे चैले जाईल रया. विठाला विठाला ओळंगा शारंग धरू, नाही तरी संसार
जाईल रया कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत मृग जळवत जाईल रया विषयाचे समसुख बेगडाची भावली आभराची सावली जाईल लया ज्ञानदेव म्हणे पाहता पाहले स्वप्नीचे चैले जाईल रया. आधी आपण संपूर्ण अभंगाचा सरळ शाब्दिक अर्थ बघू. माऊली सांगतात या संसारामध्ये जन्माला आला. इथं जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्याला माऊली संकेतात्मक बोलतात. कारण मोठ्या माणसाचं बोलणं संकेत जर आपल्या जीवनामध्ये नाही कळाले तर आपल्या जीवनाला वळण मिळत नाही. आता ते संकेतात्मक काय बोलतात. मी म्हटलं की माऊलीने या अभंगामधून धीर दिला आपल्याला. संसारामध्ये मोठ्या माणसाची धीराची गरज असते. तुम्ही जर मोठ्या माणसाचे संकेताप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये जर नाही जीवन जगला तर काय होईल. नाही तरी संसारू जाईल रया. रया म्हटले बघा वाया नाही. रया वेगळं वाया वेगळं लया वेगळं. लया मोडू शकतो कारण या जगामध्ये कोणतीही वस्तू नष्ट होत नाही हा नियम आहे. फक्त लय पावला जातो काळानंतर. ज्ञान सुद्धा लोपले ज्ञान गेले. ज्ञान कसं लोपलं ज्यावेळेस वक्ता येईल त्यावेळेस ज्ञान प्रगट होतं. तसं म्हणून मनुष्याचा आपला जन्म झालाय आपला मृत्यू आहे पण मृत्यू कुणाचा या देहाचा आहे. देहाचाही मृत्यू नाही ते आपण पुढे पाहणारच आहोत. लय होतो म्हणजे तो नाश होतो थोड्या काळापुरता. माऊली म्हणतात जाईल रया कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत मृग जळवत जाईल रया. माऊली सांगतात की मायबाप तुमचे आहेत का. देहाचे मायबाप आहेत का जीवाचे मायबाप आहेत. महाराज माऊली सांगतात आपल्याला विचारतात कोणाचे मायबाप. बरं तुम्ही जीवाचेही म्हणलात आणि देहाचेही जरी तुमच्या जीवनामध्ये म्हणलात मृग जळवत पुढे उदाहरण दिले जाईल लया. मृगजळमध्ये उन्हाळ्यामध्ये हरिण ते पाणी म्हणून त्याच्या मागं धावतं पण प्रत्यक्ष पाणी नसतं आणि शेवटी काय होतं ते पाणी तर मिळत नाही पण त्याला प्राणाला मुकावं लागतं. तसं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये या संसारामध्ये आलात माझे मायबाप माझं गणगोत मला तर तुमची ही गत तशीच होईल असं माऊली दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. तिसऱ्या चरणामध्ये माऊली म्हणतात विषयाचे समसुख बेगडाची भावली आभराची सावली जाईल रया. आता विषयाचं समसुख विषयामध्ये सुख समान आहे का. सम म्हणजे सारखं सुख राहतं का. राहत नाही. विषयाचं सुख कसं आहे थोडा वेळ राहतं विषयाचं सुख आणि कायम सुख राहत नाही. विषयाचे समसुख बेगडाची भावली उदाहरण दिलं माऊली. भावली सुंदर दिसायला हात लावल्या लावल्या बेगडाची आहे सुरगुळा होणार आहे. ते पुढलं उदाहरण दिलं माऊलीने. आकाशामध्ये ढग आलेत आणि ते ढगाची सावली पडल्यानंतर सावली खाली तुम्ही थोडा वेळ थांबला थंड वाटायला तुम्हाला किती वेळ राहणार आहे. आभराची सावली जाईल रया. एक क्षण किंवा एक अर्धा मिनिट ती सावली राहील कायम राहणार नाही. तसं विषयाचं सुख तुमच्या जीवनामध्ये कायम राहणार नाही असं माऊली तिसऱ्या चरणामध्ये सांगतात. शेवटच्या चरणामध्ये माऊली म्हणतात ज्ञानदेव म्हणे पाहता पाहाले स्वप्नीचे चैले जाईल रया. तुम्ही स्वप्नामध्ये भारताचे पंतप्रधान झाला. दररोज तुम्ही स्वप्न पाहता. सकाळला तुम्ही काय म्हणता काही खरं नव्हतं. ती स्वप्न खरं नव्हतं. तसं ह्या संसार आहे असा आपण सरळ या अभंगाचा भावार्थ पाहिलेला आहे. विठ्ठल विठाला 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 विठाला. आता कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी माझे आदरणीय कैलासवासी विठ्ठलराव माणिकराव देशमुख साहेब यांचं गंगापूजन आणि गोडजेवण निमित्त हा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे. त्यांचे सुपुत्र कारण अश्विन विठ्ठलराव देशमुख त्यांची कन्या सुप्रिया प्रकाश याचे म्हणजे जावाई त्या आणि एक चिरंजीव त्यांची चेतन कैलासवासी आहेत. त्यांचं कुटुंब आहे. हे देशमुख परिवारावर आलेलं संकट आणि त्या संकटानिमित्त हा कार्यक्रम आणि आपण इथं जमलेला आहोत.
आणि विशेष सांगायचं म्हणजे माझे ते साहेब होते ज्यांनी मला नोकरी लावली, मलाच नाही असे हजारो जणांना ज्यांनी नोकरी लावली. माझं आराध्य दैवत असणारे माझे साहेब, आणि त्यानिमित्त आपण इथं आलेले आहोत. आणि माझ्या म्हणजे मान देऊन एवढे मोठे कलाकार या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. मी काय सामान्य मनुष्य आहे, पण माझ्या विनंतीला हरिभक्तपरायण गोपाळ महाराज भागवताचार्य आहेत, कीर्तनाचार्य आहे, गायनाचार्य आहे, ते माझ्या विनंतीला मान देऊन आले. आता गोविंद पवार संगीत अलंकार विशारद कार्यक्रम त्यांचे एंगेज असतात, पण माझ्या विनंतीला मान देऊन ते आलेत. आमचा प्रभाकरजी जमदरे साहेब, आज त्यांचा टाईम मिळत नाही, पण माझ्या साहेबाचं काही भाग्य आहे म्हणून त्याचा टाईम मिळाला. आमचे शामरावजी साळुंके जे संप्रदायामधले मुरब्बी असे गायक, ते या कार्यक्रमाला लाभले. तसेच माझे परम मित्र रमेश महाराज आमचे स्वामी, ते लंगोटियार आहेत माझे, त्यांना येणं भाग आहे. तसेच आमचे दुसरे स्वामी दिलीप स्वामी, आमचे गिरी महाराज, पुन्हा बाबाचं काय मला नाव आठवना, विनेकरी बाबा, हा असं का, पुन्हा तुमचं हा कासारखेडचे महाराज, पुन्हा आमचे रघुनाथ महाराज, पुन्हा आमचे पाटील. आता पाटलाचं काय सांगावं, इकडं पाहुण्यानं सांगितलं पाटील लय मोठे गायक आहेत, वादक आहेत. मी म्हणलं आता ते आमचे परम मित्र आहे, त्यांना पाटला आपला काय संबंध, स्वैर्याला माहीत नव्हता. मी पाटलाला फोन लावतो. आमचे पाटील या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. तसे आमचे हलगुडे आप्पा, आमच्या कॉलनीचं वैभव असणारे, तसेच आपण सर्व श्रोतेगण या कार्यक्रमासाठी उपस्थित आहात. मला प्रथम माझ्या साहेबाबद्दल थोडं बोलायचं होतं. मी बोललो कारण माझे साहेब किती महान होते हे त्यांच्या कृतीहून कळतं. कारण मी माझे साहेब रिटायर झाल्यानंतर त्यांना एक ज्ञानेश्वरी दिली होती महाराज. आणि एकच डिपार्टमेंटमध्ये माणूस असा आहे, मी साहेबाला दटावून बोलणार. आमच्या आई साहेबांनी विचारलं मला, साहेब तुमच्यावर कधी रागावलेत का? माझ्या देखत तर साहेब भदे साहेब, आता आमच्या अपेक्षा 2 माणसं आले, केशवरावजी साळुंके. मला तर कधी माझ्या साहेबांनी रागावलेलं नाही. मी साहेबावर रागावलो हे 100% खरं आहे, पण साहेब माझ्यावर रागावलेत असं झालं नाही. आणि विशेष म्हणजे मी साहेबाला विचारित होतो ज्ञानेश्वरी वाचली का नाही आपा, मग त्यांनी बरेच दिवस मला उत्तर दिलं नाही. एका दिवशी साहेब हसले आणि माझ्याकडे बघितले आणि मामा म्हणले ते कळतच नाही, डोक्यावरून राहिलं म्हणलं. मी म्हणलं कळत नाही म्हणणं हीच म्हणजे नेमतेपणाचं लक्षण आहे. आजकाल लोकांना वाटतं ज्ञानेश्वरी कळते. 12 वर्ष उशाला घेऊन झोपला, आम्हाला एक ओळी कळाली नाही. ज्ञानेश्वरी कुठं या जगात कळत असते का? आई कुठं या जगात कुणाला कळत असते? बोलणं अहंकाराचं, म्हणून योग्यता माणसाची कशावरून ओळखाल? एका शब्दावरून ओळखाल. म्हणून त्यांच्यासाठी घेतलेला हा अभंग आहे. या आपण आज जो अभंग घेतला, कारण इथं संसारामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाच्या हितासाठी आहे. का आलो जन्माला माऊली सांगतात. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण जन्माला येतो, जन्माला येण्याचं प्रत्येक जणाला मरण आहे. मग मरण देहाला आहे का जीवाला आहे हे आपल्या जीवनामध्ये आपल्याला कळतच नाही. म्हणून थोडक्यामध्ये, कारण इथं जन्माला आल्यानंतर मरण आहेच, थोडक्यामध्ये म्हणजे मनुष्य मरतो का ह्याचं कारण हा 13वा का करायचा, 12वा का करायचा, 3रा का करायचा, गंगापूजन म्हणजे काय, हा प्रसंगावधीन बोलणं गरजेचं असतं. म्हणून थोडं बोलणं, कारण सगळ्यात श्रेष्ठ संवाद असेल तर यमराज आणि नचिकेता हा संवाद अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि त्याच्यामध्ये 3च प्रश्न महत्त्वाचे आहेत. सगळा संवादही महत्त्वाचा नाही. कारण वाज्रसभा ऋषीमुनींनी त्यांचा मोठा यज्ञ केला. यज्ञामध्ये त्यांनी ठरविलं होतं की सर्वस्व दान करी. पण यज्ञामध्ये एवढं धन वैभव खर्च झालं, तेवढाच एक मुलगा होता 7-8 वर्षाचा.
कारण नचिकेता कुणाच्याही बापाचं प्रेम आपल्या लेकरावर असतं आणि शेवटी सर्वस्व दान करण्याचं ज्या वाजरसभा ऋषींनी म्हटले, पण मेलेल्या म्हणजे 4 दिवस आयुष्य असे राहिलेले शिल्लक आहेत, अशा गायी दान करायला सुरुवात केली. मुलगा जन्मताच वैराग्यशील ज्ञानी होता. बाबा म्हणला, तुम्ही सर्वश्रेष्ठ दान देतो म्हणला होता. ही गाई 4 दिवसाचं आयुष्य राहिलेलं आहे, दिवसाचे म्हणजे शेवटचे क्षण त्यात जगतात, हे दान देऊन काय उपयोग आहे? 3 वेळेस बापाला तो प्रश्न विचारायला, बापाला राग आला. नाही, मला तुलाच देऊन दान देऊन टाकतो, मला ये. मला प्रसन्न झाला मुलगा त्याच्या जीवनामध्ये, ये मला दान दिलं. आणि पहिला व्यक्ती आहे, यम आपल्याकडे येतो, आपण यमाकडे जाणारा फक्त पहिला व्यक्ती म्हणून नचिकेता हा पहिला यमाकडे गेला. आपण यमाकडे जात नाही, यम आपल्याकडे येतं. ही शोकांतिक आहे आपल्या जीवनाची बरं का. आता हे काही मला जास्त वेळ एक कीर्तन करायचं नाही, थोडक्यामध्ये बोलायचं ना. अजून गृहमंत्री समोर आहेत माझे, सप्त सूचना आहेत. विठाला मग तरी प्रसन्न झाला तो, यमाकडे गेला. 3 दिवस यम नव्हते. आता ज्या कामासाठी यमाकडे आलाय, यमाच्या बाईकडनं विनंती केली, पाणी तरी घ्या. 8 वर्षाचा नचिकेता होता. पाणी तरी घ्या, अन्न तरी घ्या. नाही, मला यमाला माझ्या वडिलांना दान दिलेलं आहे, त्याच्यासाठी मी आलेलो. हो, ते आल्यावर होईल, पण घ्या पाणी. 3 दिवस उपाशी राहिला. यमराज आले, बायकोनं सांगितलं, छोटासा बालक आहे म्हणले, हट्ट आहे म्हणले, तुम्हाला 3 दिवस झाला अन्न नाही पाणी नाही आपल्या दारामध्ये आहे. हे मला वाटलं आपल्या दारामध्ये अतिथी 3 दिवसांना अन्न पाणी नाही, म्हणून त्यांनी 3 वर दिले. 3 वर तुला काय पाहिजे ते माग असं म्हणलं. मग त्यानं पहिलं 8 वर्षाचं लेकरू, त्यानं म्हणला, माझ्या वडिलाला जास्त क्रोध येतो म्हणा, सदाच राग येते म्हणला, सारखं चिडचिड करतात. तो एक येऊनी आणि मी गेल्यानंतर माझा वडिलांनी माझा स्वीकार करावा. पहिला वर त्यानं मागितला, तथास्तु म्हणले. दुसरा वर मागितला त्यानं मृत्यू लोकामध्ये. इथं आपण मृत्यू लोकामधून स्वर्ग लोकामध्ये जातो, तिथं अग्निदेवतेचं जे महत्व आहे, अग्नीचं ज्ञान म्हणजे काय, म्हणजे आत्मज्ञानाबद्दलचा तो प्रश्न विचारला. पण तोही उत्तर हे म्हणा, तो आशीर्वाद त्याला दिला. आणि तिसरा प्रश्न विचारला त्याला नचिकेतानं, माणूस मेल्यानंतर त्याच्या देहामधला आत्मा जातो का राहतो? जरी गेला तर तो कुठं जातो? त्याचा पुढचा प्रवास काय? हा प्रश्न आपल्यासाठीचा महत्वाचा. हा प्रश्न ज्यावेळेस नचिकेतानं विचारला, यमानं भरपूर प्रयत्न केले ह्याचं उत्तर न देण्यासाठी. आता ते 8 वर्षाचं लेकरू, त्याला सांगितलं सार्वभौम पद माग. त्यानं म्हणला, सार्वभौम पद घेऊन करू काय? 8 वर्षाची लेकरू म्हणते, काय करायचं? इंद्रपद माग, ब्रह्मपद माग. पण हा प्रश्नाचं उत्तर मग विचार, तुझी योग्यता नाही म्हणाला ये. त्यानं म्हणला, बाकी तू काही सांगूच नको. पुन्हा अप्सरा माग म्हणला. सर्व त्यानं परीक्षेमध्ये, पण तो नचिकेता कसाच ढळला नाही. त्यानं सांगितला, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे. म्हणून हा प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आहे. मग यमराजाने उत्तर दिलं, त्याला उत्तर द्यायला चालू केलं. त्यांनी सांगितले, बाबा मनुष्य मेल्यानंतर बऱ्याच जणांना इथे मोठ मोठे महाराज लोक होऊन गेले, त्यांना सुद्धा कळालं नाही कुठं जातो. हे फक्त शास्त्रामधलं बोलून आपल्या जीवनामध्ये हे कळणारा प्रश्न नाही. याचं उत्तर जे आहे तुमच्या जीवनामध्ये आचरणामधून ते उत्तर मिळणार आहे. म्हणून त्याला ओमचा एक जप सांगितला अर्धा, आणि त्याला श्रेयस मार्ग आणि प्रियस मार्गाबद्दलचं मार्गदर्शन केलं. आपल्या जीवनामध्ये आपण कधीही आपल्याला प्रिय वाटतो तो मार्ग निवडतो. म्हणजे श्रेयस म्हणजे जे संतांनी सांगितलेला आहे, शास्त्रानं जो मार्ग सांगितलेला आहे तो मार्ग आपल्या जीवनामध्ये आपण निवडत नाही. म्हणून आपण संसारामध्ये आलो,
विषयाचे समसुख बेगडाची बाहुली. माऊली म्हणतात विषयाच्याच माग लागलेला. हे साथे आली या उळगाच्या रंगात, हे साथे आली या उळगाच्या रंगारू, हे साथे आली या उळगाच्या हे रंगात, साथे आली या उळगाच्या रंगारू, नाही तरी संसार जाईल लया. हे साथे आली या उळगाच्या रंगारू, हे साथे आली या उळगाच्या रंगारू, नाही तरी संसार जाईल लया लया, नाही तरी संसार जाईल लया. हे साथे आली हे साथे आली नाही तरी संसार जाईल लया. नाही तरी संसार जाईल. आता माऊलीने या अभंगाची सुरुवात केली. ए साते. साते हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. आणि या साते या शब्दामध्येच या अभंगाचं गूढ आहे, रहस्य आहे. साते हा जो शब्द आहे संख्यात्मक शब्द नाही. महाराज तुम्ही बी कीर्तन भरपूर ऐकता, पण कीर्तन काय असतं आज थोडं ऐका. साते हा शब्द बाजारवाचक आहे. बाजारवाचक. आता बाजारवाचक म्हटल्यानंतर बाजारामध्ये काय आहे? ओरिजिनल माल मिळतंय का सांगा बरं. ओरिजिनल माल घेत आहे का कोणी बाजारामध्ये? घेत नाही ना. मी बोलत नाही, माऊली बोलतो. बरं बाजारवाचक तर आहेच हा शब्द, पण ह्याच्यामध्ये सातेमध्ये माऊलीने सांगितल्या तुमच्या या ध्येयाला आलात आपण प्रत्येक मनुष्य त्याच्या जीवनामध्ये संकेतात्मक बोलतात ना. हे साते 7 भावना आहेत आपल्या जीवनामध्ये. आता भावना कोणत्या कोणत्या? पहिली भावना आपल्याला भीती. प्रत्येक मनुष्याला एवढी भीती आहे, कधी मरतो की हीच भीती. मग मरतो की म्हणलं की दुःख आलं की राग आला की तिरस्कार आला. भावना सांगावं बरं का महाराज. तो तुमच्या जीवनामध्ये आनंद, आश्चर्य, प्रेम राहतच नाही. ही 3 भावना कटवतात. ही 4 वरच जोर आहे तुमचा. माऊलीने जो 7 शब्द उच्चारलेला आहे. आता त्याच्यामध्ये दुसरा शब्द आहे बंध. बंध अत्यंत महत्वाचा आहे. बंध म्हणजे काय? कारण मनाचा बंध. रात्रंदिवस मनुष्य विचार करायला. इथं बसलेत मनुष्य, तुम्ही इथं आहात का घरी आहात? हरीच्या जागरणा तुम्ही मना जाता करे नाही मना जाता करे नाही मना, जाता करे नाही मना, जाता करे नाही मना. जागरणा तुम्ही जाता का नाही म्हणा, तुम्ही जाता का नाही म्हणा, तुम्ही जाता का नाही. जागरणा तुम्ही जाता का नाही म्हणा, तुम्ही जाता का नाही म्हणा, तुम्ही जाता का म्हणा. हरीच्या जागरण जाता कारे नये म्हणा. इथं मन आहे का दंड आहे तुमचं? हरीच्या जागरणात दंडच आहे. मन कुठं फिरायला. म्हणून मनाचं बंध माऊलीने सांगितलं. कायसा वासू कापुरा मन जेते अवधारा, पिठाची बिकरा ती साते. माऊलीने तो उदाहरण दिलं. तुम्हाला घ्यायचं कापूर आपा ॲडव्हर्टाईज आहे, जाहिरात आहे, गेल्या गेल्या गुलाबाचं फुल आहे, स्वागताला. तुम्ही कोण्या दुकानात जाता? गुलाबाचं फुल आहे तिथं जाताल की. बरोबर आहे का नाही? तिथं दुकानात बंद आहे. आता आमचं दुकान 3 वर्ष झालं, फळीच लागलेले. कोण येणार आहे दुकानाला? येत नाही ना. जाहिरात पाहिजे. गेला त्या दुकानात
माऊली सांगायला, मी नाही सांगा. घ्यायचा कापू, त्यानं पिठाच्या वड्या केलेल्या वाटतं, पिठाच्याच वड्या घेऊन आला, फसविलं करायचं. इथं प्रत्येक जण फसवित. माऊली सावध संकेत देऊ लागलेत माऊली तुम्हाला. माऊलीने संकेत दिला तुम्हाला, इथं प्रत्येक जण फसवित. संसाराची वृत्तीच तशी आहे. म्हणून जी सांगितलं माऊलीने, बंद मनाच्या जाळ्यामधून कोण निघाले, कोण निघू शकतो का? आयुष्य जाती या वेळे, माऊली सांगतात का? आयुष्य जाती या वेळे, शेळिया सात येगुडी मिळे, जैसा साही दोष सगळे जोडती तया. माऊली सांगतात आयुष्य जायलेलंच आहे. ही तर दोष सांगितले माऊलीने, भावना करुणा ही तर आहेतच आपल्या जीवनामध्ये. अजून 2 वैरी सांगितले, साही दोष सगळे जोडतीत आहे. 6 दोष, काम क्रोध मद मत्सर दम आणि अहंकार. हे तर सगळ्यात मोठे वैर. तरी तो काम क्रोध पाही, जया कृतार्थाची ठाव नाही, ते कृतार्थाच्या ठाई मानी जती. हे ज्ञान नदीचे भुजंग, भजन मार्गीचे मांग, भजन मार्गीचे मांग, विषेदरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मारके. कारण माऊली सांगतात, हे ज्ञानरूपी ठेव्यावर ठेवलेले 2 भुजंग मोठे साप आहे, हे काम आणि क्रोध. ही विषेदरी मधील 2 मोठे वाघ आहे, आणि भजन रूपी रस्त्यावर वाटमारी करणारे 2 चोर आहेत. एवढ्याच्या जाळ्यामधून आपा भजनाला माणूस येतोय का? आणि खऱ्या दुकानात जाईल का माऊली? म्हणून साते हा जो शब्द माऊलीने वाचा उच्चारलेला, हे साते आलिया, ही ओलांडायचंय. आलिया म्हणजे ओलांडून, हे साते आलिया ओळंगा म्हणजे हे ओलांडायचंय. त्याला ओलांडून पुढे जायचंय. आपल्या जीवनामध्ये हे ओलांडण्यासाठी मन, तुमच्या जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचं मन. इंद्रियानी परन्यहुर इंद्रिय परम मनः, मनसस्तु परा बुद्ध्योप यो बुद्धेप परतस्तु सह. कारण आपण योगाच्या साधनेनं मनाला ताब्यात घेऊ शकत नाही. भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात, कारण या देहापेक्षा इंद्रिय सूक्ष्म आहे आप्पा. इंद्रियापेक्षा बुद्धी सूक्ष्म आहे, बुद्धीपेक्षा चित्त सूक्ष्म आहे, चित्तापेक्षा अहंकार सूक्ष्म आहे, आणि अहंकारापेक्षा आपलं आत्मस्वरूप सूक्ष्म आहे. मनाला कसं ताब्यात घ्यायचं त्याच्याबद्दल माऊली किंवा भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगायलेले आहे. तर काय सांगतात, तुमच्या जीवनामध्ये मन, मनाच्या अधीन इंद्रिय राहावे. आता मनाच्या अधीन इंद्रिय झाल्यानंतर इंद्रिय बुद्धीच्या अधीन राहावे. आता मन, बुद्धी, इंद्रिय, चित्त, अहम म्हणजे मीचा अहंकार खोटा, तो सगळ्यात घातक आहे. हा मीचा अहंकार आत्मस्वरूपाच्या अधीन राहावा. त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये ए साते आलिया ओळंगा, ही ओलांडल्यानंतर तुम्हाला ओळखायचंय मी कोण आहे, स्वतःची ओळख करून घ्यायचा. कारणापे असता दृष्टी शंका पोटी उपजेनाम, शूर मिरवे रणांगणी मरणीच संतोष. शूर कुणाला म्हटलं जातं? कारण शूराची 2च भाषा आहेत. एक तर तो युद्ध जिंकतो, नाहीतर रणांगणामध्ये मरतो. म्हणून अध्यात्मामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, कारणापे असता दृष्टी शंका पोटी उपजेना. मला संसारामधलं तुम्हाला एखादं फळ पाहिजे किंवा परमार्थामध्ये तुम्हाला भगवंत पाहिजे असं प्रत्येक मनुष्याला वाटतं. पण वाटल्यानंतर त्याच्या मनामध्ये जी शंका येते, ती शंका यायला न पाहिजे. माऊली सांगतात, मी नाही, महाराज सांगतात, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जर तुमच्या मनामध्ये शंका आली तर ते फळ मिळणार नाही. कारणापे असता दृष्टी शंका पोटी उपजेना.
म्हणून माऊली म्हणतात, मनवून संशयाहून थोर, अनेक पाप नाही घोर, हा अविनाशासी वागूर प्राणियासी. कारण माणसाच्या जीवनामध्ये आपला संशयच आपली माती करतो. म्हणून म्हटलं की आपण म्हटलं मी भगवंत आहे तुम्हाला म्हटलं किंवा तुम्ही भगवंत आहात, तो तुमच्या जीवनामध्ये पटतं का? आम्ही कुठं भगवंत आहात? बरं तुम्ही कोण? तुम्हाला काय मी म्हणतो, तुम्ही मूर्ख आहात म्हटलं, तुम्हाला पटतं मी मूर्ख आहे का? म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये आहेस कोण? तू जीव आहेस का, आत्मा आहेस का, ब्रह्म आहेस? ते मनुष्याला आपल्या जीवनामध्ये कळायला. बरं आपला अहंकार, किती अहंकार आहे? या अहंकाराबद्दल जर बोलायचं म्हणलं, परमार्थामध्ये आमच्या जास्त मिळतो, दुसरीकडे कमी मिळत असं, पण आमच्या परमार्थामध्ये कळस गाठलेला आहे त्या अहंकाराने. म्हणून आपल्या जीवनामध्ये माऊली सांगतात, ये साथे आलिया ओळंगा शारंग धरू, नाही तरी संसारू जाईल रया. कारण ही ओलांडून आपल्या जीवनामध्ये ही 7 भावना, आसक्ती, मन तुमच्या जीवनामध्ये ही करून आपल्या स्वस्वरूपाची ओळख करून घ्यायची पाहिजे. आता स्वस्वरूपाची ओळख कशी करावी? आधी तर आपल्या जीवनामध्ये भक्ती म्हणजेच काय, हा लई प्रश्न मोठा आहे महाराज. भक्ती म्हणजे काय? साधू संतांनी जी सांगितली, या 9विधा भक्तीला मान्यता नाही महाराज. हरिपाठामध्ये तुम्ही माऊलीने 6व्या हरिपाठामध्ये उत्तरच दिले हरिपाठाचं. आता ती कधी तर चिंता आपण आलं तर मांडू नंतर. म्हणून ही 9विधा भक्ती महाराजांनी मान्यता दिलेली नाही. म्हणून भक्ती कोणती म्हटलेली आहे? या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. काय सांगितलं सांगता माऊली? काय सांगतात? या उपाधीमध्ये, या देहामध्ये तुमच्या माझ्या गुप्त रूपानं जे चैतन्य नटलेलं आहे, चैतन्य म्हणजे जो आपला आत्मा म्हणा, जीव म्हणा, काय म्हणायचे ते म्हणा, त्याचा जो स्वीकार करता हेच संत आहेत, हेच भक्त आहेत, त्यांचीच दृष्टी कारणापे असते. म्हणून माऊलीजी सांगतात, हे साथी आली या ओळंगा शारंग दो, नाही तरी संसारू जाईल रया. रया म्हणजे वाया जाणार नाही. म्हणजे का आपण इथे जन्माला आलो, मरणार तर आहोत, कारण देहाला मरण आहे, आपल्याला मरण नाही. म्हणून तुमच्या जीवनामध्ये हे तुम्हाला आयुष्य मिळालं आहे 100 वर्षाचं, त्याच्यामध्ये मग काही झोपीमध्ये जाणार आहे. भजनाशी किती उरलेला आहे आपल्या जीवनामध्ये? 100 वर्षाचा आयुष्य आहे, त्याच्यामध्ये झोपीमध्ये गेलं 50 वर्ष, त्याच्यात बालपण गेलं, पुन्हा म्हातारपण आहे, दुखणं आहे, जरा व्याधी, शिल्लक किती राहते? बरं त्याच्यामध्ये म्हणलं, ये साथी आली आवळंगा शारंग धरू, नाही तरी संसार जाईल रया. कारण संसार हा रया म्हणजे वाया जाणार आहे. ही साधू संत आपल्याला सूचना करतात, तरी आपल्या जीवनामध्ये जागा होतो का? होतो का? प्रत्येक साधू देह जाईल जाईल ह्याची काळ
भाषेमधला फरक आहे बघा. आता माऊलीची भाषा, माऊली जोड्यानं मारते पण मारल्यालाच कळत नाही. लय माऊली बुटानं मारते पण ती मारलं का नाही ते कळतच नाही. ते अभंगामध्ये एवढं मारलेलं आहे पण कळतच नाही माऊलीनं मारलं. पण महाराजाचं काटे घेऊन हल्लेलंच असतं. का रे लुपज सिद्धा गडा कैसे हत्ती घोडे वाडा. ते दगड कधी सुधरत असते का आपा? माझं घर, माझा वाडा, माझी जमीन, माझी बायको, माझं लेकरू, ह्याच्यातच नाही सुधरत दगड. दगड सुधरत बी नसते खरं सांगायला. एवढं साधू संतांनी सांगितलं. जाणार तर आहे, याला काळ घेऊन जाणारच आहे. पण आपल्या जीवनामध्ये स्वतःचीच ओळख नाही. माऊलींनी जे म्हणलं ओळंगा, भारताची ओळख झाली व सगळ्या. अमेरिकेला जाऊन आला, फॉरेनला सगळं जाऊन आला. तुम्ही कोण आहात? तुम्ही आहात कोण? तुम्ही याच्यावर एक छोटंसं उदाहरण देतो मी तुमच्या लक्षामध्ये. माणसाच्या जीवनामध्ये अहंकार कसा असतो. काय झालं, भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये जन्मले. काशीमध्ये विद्वान ब्राह्मण, 4 वेद 6 शास्त्र मुखोद्गत असणारे. आता हे भगवान जन्मल्या म्हणल्यानंतर जन्मल्यापासून त्यांचे खोड्या चमत्कार, अनेक जणांना मारलं, ही बातमी कळाली तिकडं काशीमधल्या ब्राह्मणाला. अरे म्हणलं ते गवळ्याच्या पोराला गवळ्याच्या पोटी कसं येतं म्हणले जगाचा. म्हण 4 वेद 6 शास्त्र मुखोद्गत आहे म्हणले. 6 महिने तारीख मिळत नाही म्हणले आमची कीर्तनाची. आणि तू त्याच्या घरी कसं पोरग जन्मल म्हणले. लोक भेद काय आम्हाला विचारतात म्हणे. काय म्हणतो भेद, काय म्हणते 4 शास्त्र. त्या पंडिताची मिटिंग झाली काशीमध्ये. त्यांनी म्हणले आता लय चमत्कार करायले म्हणून. ते नंदबाबा म्हणतोय म्हणा जगाचा मालक आहे. ती कशी येड म्हणत असेल जगाचा मालक. ती माय म्हणते म्हणा पुतना मारली, हे मारली, पुता मारली, असे अनेक. ती मग एक दरमजल करीत करीत एक पाठवला त्यांनी एक पंडित. जा म्हणे नंदबाबा ह्या निरोप घेऊन या. ते आलं. आता गोकुळामध्ये आल्यानंतर नंदबाबाचं घर मोठं लटगं वाडा. मग आलं दिवस मावचा टाईम. महाराज आता यशोदा माता भावनी गादीच. कृष्ण बारका 1 वर्षाचा कृष्ण असं खेळायला. मग ते मी काशीचा पंडित आहे म्हणून मग त्यांनी पाणी दिलं, गुळ पाणी दिलं, चहा पाणी. बाबा आमचं भाग्य थोर. म्हणजे तुझ्या घरी पोरग जन्मलंय म्हणा. बोलण्याची भाषा पंडिताची. हो बाबा जन्मलं. त्याला जगाचा मालक म्हणतात म्हण. हो लाडानं आम्ही भगवान श्रीकृष्ण म्हणतो म्हणे. ते कसा जगाचा मालक होईल. आता आम्हाला काय कळते बाबा. जगाचा मालक म्हणतात लोक, आम्ही म्हणतो देव आहे म्हणतो. देव म्हणते ती कसा देव असेल म्हणून. तुझ्या घरी कसा देव जन्मल असा तो प्रश्न विचारला. मग नंदबाबा आले. सुंदर जेवाय केलं त्यांना. आणि त्यांनी सांगितले म्हणले 6 वेद 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण मुखोद्गत असणारा मी पंडित काशीचा. माझी 2-2 वर्ष तारीख मिळत नाही. मी तुझ्या घरी आलो. भाग्य म्हणले आमच्या गोकुळाचं. आज तुमचं प्रवचन ठेवू म्हणले. ठीक आहे. नंदबाबा आपलं भोळं सगळ्या गोकुळामध्ये गेलं. लय मोठे महाराज काशीचे आलेले आहे. त्यांचं प्रवचन आज काशीमध्ये आहे. गेला निरोप. आता भगवान श्रीकृष्णाला आधीच खपून आलेलं होतं. हे बोलला गेला असलं. आता बापाला माईला बोलल्याला कुणाला आवडते. त्यानं म्हणला जरा बघावं तर ह्याची परीक्षा. हे जवळ गेले. त्याने विचारलं तू कोण आहेस. भगवान विचारतात त्याला तू कोण आहेस. ते म्हणतं मी फलाना पंडित. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण त्याच्या डिग्र्या सांगू लागला. अरे ती तुझ्या उपाध्या आहेत रे. तू कोण आहेस. ते नाव सांगू लागला फलाना. अरे दिसते तुझं हे झालं. तू कोण आहेस सांग फक्त. एवढंच प्रश्न त्याला उत्तर काही देता येणार नाही. तू कोण आहेस. भरपूर ह्याला वाटायला ह्या लेकराला काय सांगा. अरे बाबा माझी तारीख मिळेल. अरे होय रे ती बाकीचं सांगू. तू कोण आहेस एवढं सांग. तू कोण आहेस. मग भगवंत गपची बसावं का. भगवंतानं म्हणजे आधी
तू 4 वेळेस 6 शास्त्र जे बोलायला असलं म्हणले, आधी तू कोण आहेस ह्याचाच विचार करून ये म्हणले. बाकीचं पुढचं तत्वज्ञान तुझ्यापाशीच राहू दे, गोंधळून ठेव म्हणले. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण जगाला ओळखलं, पण मी कोण आहे, मी कोण आहे माझ्या जीवनामध्ये, मी जीव आहे का मी ब्रह्म आहे का मी आत्मा आहे. आपण आपल्या जीवनामध्ये विचार करायला असतात. आपल्या जीवनामध्ये कमीत कमी इथं जन्मलेले, इथं आपण सगळेच ब्रह्म आहोत. कुणीच जीव नाही आपा. तुम्ही ब्रह्म आहात, मी ब्रह्म आहात, पण स्वीकारच करायला तयार नाही. मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी या शब्दाचा स्वीकारच करायला तयार. ह्याच्यावर जर इतिहास सांगायचा म्हटलं तर ती कीर्तन दुसरीकडे थोडं थोडं जाईल. कारण ह्याच्यावर उदाहरण जरी द्यायचं म्हटलं तर, कारण आपल्याला 12च्या आत कीर्तन संपवायचं. ह्याच्यावर दृष्टांत सुद्धा देता येतो, कारण विसरून गेलो आपल्या जीवनामध्ये. कारण मी ब्रह्म आहे हे आपल्याला, ही जी विकार आहेत आणि इथं आल्यानंतर हे काम, क्रोध, मद, मत्सर, घर माझं, बायको माझी, आसक्ती, मोह, लोभ आपल्याला सोडितच नाही. बळजबरी नाही तर आणलं जाते. असं कुणी बोलती आपल्याला आम्ही नका तुम्ही मध्यम धरावं. कुणी बोलती आपल्याला स्वामी नका सोडून जाऊ मला. कुणी बोलते आपल्याला सोडून जाऊ मला. कुणी बोलते आपल्याला नका सोडून जाऊ मला. नका सोडून जाऊ मला. नका सोडून जाऊ मला. तुझे माझे बहुत प्रीते, तुझे माझे बहुत प्रीते. किती आनंद गेली रात, किती आनंद गेली रात. क्रूर काळाने केला घात. क्रूर काळाने केला घात. आत्मा ओढीले संचित. कुणी बोलते आपल्याला स्वामीला सोडून जाऊ मला. कुणी बोलते आपल्याला स्वामी नका सोडून जाऊ मला. कुणी बोलते आपल्याला नका सोडून स्वामी मला. कुणी बोलते आपल्याला स्वामी सोडून मला. हा देह सुद्धा रडतो. संत सांगतात पुढे बोलते आत्म्याला स्वामी नका सोडून जाऊ मला. तुझी न माझी बहुत प्रीती, किती आनंदे गेली रात्री. क्रूर काळाने केला घात. आत्मा ओढिले संचित. आपण इथं जे आलो, संचित म्हणजे प्रेम. प्रेमामुळं किंवा बायकोवरलं प्रेम, घरावरलं प्रेम, मित्रावरलं प्रेम किंवा सत्तेचं प्रेम, ह्याच्यासाठी संसारामध्ये आलो ना. येण्याचं काय आपल्या जीवनामध्ये? जीव बार या मोहामध्ये पडतो. कशासाठी पडतो? त्याला भोगायचंय, त्याला काहीतरी करायचंय, काहीतरी अपूर्ण त्याच्या जीवनामध्ये राहिलेलं आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये बार संसारामध्ये या. तुम्ही आनंदानं तुमचा संसार करा. माऊली धैर्य देतात.
आणि त्या आपल्या स्वतःची ओळख करून घ्या आणि त्या भगवंताची प्राप्ती करून घ्या, असं माऊली अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात. हे साथे आली तरी संसार जाईल रया. रया म्हणजे लय पावणार आहे, कारण या जगामध्ये काहीच नष्ट होत नाही म्हणतात ते. 5 जणांचा हा देह उष्ण आहे, म्हणजे 5 तत्वामध्ये विलिनीकरण होतं, परत अजून आपला जन्म होतो. म्हणून कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत प्रश्नार्थक विचार. मायबाप कोणाचे? या देहाचे आहेत का जीवाचे? जीवाला मायबाप आहेत का? तो जन्मत बी नाही मरत बी नाही. ते परब्रह्म निर्वाण आत्मविदाचे कारण, ते चित्ते पुरुष जाण पंडू कुमारा. कारण ते परब्रह्म निर्वाण आहे, आत्मविदाचे कारण. आपल्या जीवनामध्ये आत्म म्हणजे आपल्या आत असणारा जो आत्मस्वरूप आहे, त्याची प्राप्ती करून घेण्यासाठी या संसारामध्ये आपण आलेला आहोत प्रत्येक जण. एक हरी आत्मा जीव शिव सम, एक हरी आत्मा जीव शिव सम, एक हरी आत्मा जीव शिव समान, एक हरी आत्मा जीव शिव समान, एक हरी आत्मा जीव शिव सम, एक हरी आत्मा
माऊली सांगतात हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. आता हरिमुखे म्हणा, मुखानच हरी म्हणा म्हणतात माऊली, पण कसं हरी म्हटलं पाहिजे आपल्याला. देवाची हे द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधिल्या. हरी मुखे म्हणा हरिमुखे म्हणा, मुखानं म्हणायचंय पण अत्यंत, कारण आपल्याला 4 प्रकारच्या वाण्या दिलेल्या आहेत, परा पचंती मध्यम आणि वैखरी. ते तोंड नेहमी खोटं बोलतं, तोंड खोटं बोलतं, तोंडापेक्षा कंठ थोडा कमी खोटं बोलतं, कंठापेक्षा हृदय थोडं कमी खोटं बोलतं. ही जी परा आहे ना, परा हे तो खोटं बोलतो. परावाणीमध्ये कधी नाम तुमचं हरिमुखे म्हणा, एक क्षणच म्हणायचे. देवाची हे द्वार उभा क्षण, एक क्षणच पाहिजे तिथं. पण त्या परावाणीमध्ये ब्रह्म कमळ खुललेलं पाहिजे. महाराज नाव जे म्हणतात ना हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा गावागाव म्हणाले, कसं म्हणलं पाहिजे सांगा. त्या परावाणीमध्ये ज्यावेळेस तुमचं ब्रह्म कमळ खुलल, आणि त्या खुललेल्या मग कधी खुलणार आहे तुम्हाला माहित नाही, म्हणून मुखानं म्हणतच राहायचं हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. ते एक नाम जर त्या ब्रह्म कमळ खुललेल्या मध्ये झालं, एक नाम, त्याची गणना मग काही सांगता येत नाही असं माऊली सांगतात. म्हणून आपण हे साथे आली या उळगा शारंग धरू, नाही तरी संसार जाईल रया. कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत, मृग जळवत जाईल रया. अरे मायबाप कोणाचे आहे? 5 गेले 5 ठाया, कैसा देह गेला विलया. मृत्यू पावला तो कोण, देवा मज ते सांगून. देह आत्मा काय मेला, काय म्हणते, देह आत्मा काय मेला, सांगा विचार कैसा झाला. कोणता मेला, देह मेला का आत्मा मेला? देह कधी देह मरत नाही, देहही मरत नाही. फक्त देह काय होतो, 5 तत्वामध्ये त्याचं विलिनीकरण होतं. मरतं का देह? आपण राख नेऊन टाकली गंगेला, ती या सृष्टीमध्येच ही होती. आणि जीव तर त्याच्या जीवनामध्ये तो जन्मत बी नाही मरत नाही. म्हणून संत विचारतात कोण मेला, कारण आपल्याला मेला असं वाटतं. म्हणून माऊली म्हणतात आपल्या जीवनामध्ये, माऊली दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात कोणाचे माय बाप कोणाचे माय बाप, कोणाचे माय बाप कोणाचे गणगोप, कोणाचे माय बाप कोणाचे माय बाप, कोणाचे माय बाप कोणाचे गणगोप, कोणाचे माय बाप
बाप कोणाचे गणगोत मृग जळवत जाईल लया. कारण मृगजळ म्हणजे त्या हरणाला त्याच्या जीवनामध्ये फक्त मे मध्ये दुपारा 12 वाजता पाणी दिसतं, पाणी नसतं कुठंच. आणि ते पाणी ते झड्या पाणी म्हणून दिसतं, त्याच्या मागं धावतं. पण शेवटी पाणी काही मिळत नाही, पळून पळून शरीरातलं पाणी कमी होतं आणि त्याच्या जीवनामध्ये प्राणाला मुकावं लागतं. तसं आपल्या जीवनामध्ये आपण मायबाप माझे म्हणतो, कारण तुमचे मायबाप नाहीतच, देहाचेही मायबाप नाहीत. कारण हे नातं आहे आपल्या जीवनामध्ये. या संसारामध्ये आलो, कधी आपले आई वडील आपले मुलगा असतील हे काही सांगता येत नाही, कारण जीवाचं नित्य परिवर्तन चालू आहे. किती वेळा जन्मा यावे किती भावे भजित मनोनी जीव भ्याला शरण गेला विठूशी. कारण आपल्या जीवनामध्ये त्या भगवंताला शरण जावं लागतं. धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन, सोय रे पिसून रे पिसून, हे सर्व मिथ्या हे जाणून जाणो, शरण निघा देवासी, शरण निघा देवासी, धनदार पुत्र जन, धनदार पुत्र जन, शरण निघा देवासी, शरण निघा देवासी, धनदार पुत्र जन, धनदार पुत्र जन, धनदार पुत्र जन, सोयरे पिसून सर्व मिथ्याय जाणून, शरण निघा देवासी, देवासी शरण निघा. हे धनदार पुत्र जन, बंधू सोयरे पिसून सर्व मिथ्याय जाणून, शरण निघा देवासी, देवासी शरण निघा देवासी, देवासी. शरण रिघा देवासी. कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत मृग जळवत जाईल रया. कारण त्या मृगजळाच्या झळयाप्रमाणे, कारण या संसारामधले आई वडील आपलंही तसंच जाणार आहे. पुन्हा माऊली सांगतात विषयाचे समसुख विषयाचे समसुख बिघडाची बाहुली, 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 अमराची सावली जाईल ना, अमराची सावली जाईल या, कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत, कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत, अमराची सावली जाईल या, अमराची सावली जाईल या, कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत, कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत, विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, अमराची सावली जाईल या, जाईल या, अमराची सावली जाईल
बियाचं समजून कसं असतं त्याच्याबद्दल सत्यच उदाहरण देतो. कारण का दादा बी होते, खोले महाराजांचं कीर्तन दर्जी बरोबर होतं. आत्ता 1,00,000 पब्लिक होती. हे महाराज होते बघा काय पिंगळा मला लागतंय, मला पिंगळा. आणि मी दादाला उत्तर दिलं होतं. काय मला तिथं काय म्हणले महाराज, गोपाळ महाराज आमचा चुलता तर काय म्हणला मला, असे मोठे माणसं बारक कीर्तन बारके माणसं नसते तर कीर्तनच करीत नाहीत ना. आता एका गाण्यावर तो महाराज झालेला माणूस. म्हणून दादाला म्हणलं होतं पिंगळा ऐकायचंय का, कारण पिंगळा आमच्या कोळगावलाच पिंगळा आहे आणि त्याच्यापेक्षा लयच भारी आहे. मी तुम्हाला सत्य बोललो होतो. योगा तुम्ही पिंगळा त्यांचा ऐकला, तुमचा पिंगळा निघाला नाही, पण इथं पिंगळा ऐका. काय करायचे लाख माणसाला पिंगळा ऐकायचं आहे ना, पिंगळाच आहे खरा. तर आमचे महाराज थोडं विनंती करतो, गोपाळ महाराज थोडं सुंदर आमचं पिंगळा म्हणते. पहिल्या आळीला सावध राहावे, पाटील बुवाला मग लावणी असावी. चिठ्ठी येईल बा, चिठ्ठी येईल बा मग होईल ठावे. चिठ्ठी कोणती, काळाची चिठ्ठी येईल मग ठाव होईल, पण त्यावेळेस शरीर साथ देणार नाही. आणि हे कोण सांगताय, वेळीच जागे व्हा. आणि संत सांगतात पिंगळा महाद्वारी बोली बोली नोने खा. पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोली नोने खा. अरे पिंगळा महाद्वारी बोली बोली नोने खा. पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोली नोने खा. दोर फिरविता तुम्ही डुगु डुगु ऐका. दोर फिरविता तुम्ही डुगु डुगु ऐका. डुगु डुगु ऐका. पिंगळा महाद्वारी बोली बोली नोने खा. पिंगळा महाद्वारी, महाद्वारी बोली बोली नोने खा. पिंगळा महाद्वारी. हे जरी नाही कालं तरी दुसरं येईल. हे जरी नाही कालं तरी दुसरं येईल. हे जरी नाही कालं, अरे हे जरी नाही कालं तरी दुसरं येईल. हे जरी नाही कालं, हे जरी नाही कालं तरी दुसरं येईल. हे जरी नाही कालं. सरत शेवटीवा काळ बांधून नेईल. सरत शेवटीवा, सरत शेवटीवा काळ बांधून नेईल. सरत शेवटीवा एका जलधरी आमचे कर्म जाईल. एका जलधरी आमचे कर्म जाईल. हरी एका जलधरी आमचे कर्म जाईल. एका जलधरी आमचे कर्म जाईल. टाळी वाजव, बसलेल्या प्रत्येकाने टाळी वाजव. टाळी वाजव. पिंगळा महाद्वारी बोली 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 खा. पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली 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 खा. पिंगळा महाद्वारी. अरे पिंगळा महाद्वारी बोली 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 खा. पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली 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 खा. पिंगळा महाद्वारी. हे वासुदेवाला रे वासुदेवाला, वासुदेवाला रे वासुदेवाला, वासुदेवाला रे वासुदेव, वासुदेवाला रे वासुदेव. वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा. तुम्ही आता पीठ मागिरा, तुम्ही आता पीठ मागिरा, तुम्ही आता पीठ मागिरा. सावध होईल गावाला, होईल गावाला. म्हणजे तुषार धरा, म्हणजे तुषार धरा. वासुदेव करीतो फेरा, 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 वासुदेव करीतो. ओ भैया, ओ भैया, भैया गाडीवाला गाडी दिले हात रे. भैया गाडीवाला गाडी दिले हात रे. अरे भैया गाडीवाला गाडी दिले हात रे. भैया गाडीवाला
हकने वाला चैला चैला भोगने वाला हकने वाला भैया भैया गाड़ी वाला गाड़ी वाला अरे भैया गाड़ी वाला भैया गाड़ी वाला प्रेम नगरवाले अहमवाग्या सोहमवाग्या प्रेम नगरवाले सावन होडी भजन लागा देव खरा वारे मलारीची वारी मलारीची वारी मलारीची वारी मलारीची वारी गोपाळ महाराज सगळ्यांनी टाळ्या वाजवा परत. आपल्यातलं रत्न आहे. तुम्ही कुठं त्या मुक्ताईनगरचं रत्न ऐकलं, लाख पब्लिक अजून, आणि पैसे तर विचारूच नका अजून. आणि आपलेच लोक सांगायले म्हणावं लागते असं, काय म्हणावं लागते म्हणलं, काय सांगावं काय नाही, काय करणार, नाही इलाज आहे. खेळ वाटला महाराज, तुम्ही सप्त्यामध्ये नव्हतो तिथं, आणि दोन मित्रांनी मला आमचं कसं काय महाराज दिसना गेले असं म्हणलं काहीतरी. आणि कसं झालंय, माझ्याशिवाय भांडणाला कोणी नाही तयार. एक तर परमार्थामध्ये भांडण करून कंटाळा आला. त्या दिवशी होता भेट झाली नसेल. तर असं आपल्या जीवनामध्ये भिष्याचे समसुख वेगळाची भावली अवराची सावली जाईल लया. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चैले जाईल रया. कारण जी स्वप्नामध्ये पाहिलं, सकाळ उठून पाहतो तर सत्य आहे का, तसा हा संसार आहे. आपण आलो या संसारामध्ये, आलो लहानाचे मोठे झालो. तर मला माझ्या साहेबाचं सारखं आठवतं, म्हणलं 1000 पोरं लावले, भेटायला मुश्किल होती साहेब, वेळ तर द्या सोडणारा. पण लोक किती स्वार्थी असतात. 1000 जोर नोकरी लागलेले, आज त्यांचे कुटुंब, कुणाचे डॉक्टर इंजिनियर, किती मोठ्या पदाला लेकरं गेली. मग आज शेवटचा दिवस आहे, यायला पाहिजे का नाही. विसरतो माणूस, संसाराची रीत आहे. लबाड आहे इथं सगळं. विश्वास नाही कुणावर, कितीही प्रेम करा, आपण ज्या देहावर प्रेम करा ती धोका देत आहे. तर ही तर तुम्ही आम्ही तर धोका आपल्या जीवनामध्ये देणार. म्हणून या संसारामध्ये आपण जन्माला आलो, एक दिवस मरायचं आहे. मरण या देहाला आहे, मरण आत्म्याला नाही. आत्म्याचा प्रवास पुढे चालूच राहतो. नयनम दहती पावकाहा. आता ते पुढे जायचं नाही महाराज, आता झालाय टाइम, आटपतं घ्यायचंय. आणि परत एकदा मी या सर्व गुणीजनांचे, कारण या माझ्या आमंत्रणाला मान देऊन आले, त्याच्याबद्दल मी परत गोपाळ महाराज, आमचे
गोविंदरावजी पवारसाहेब, आमचे प्रभाकर, आमचे पाटील साहेब, आमचे रमेश स्वामीजी, पुन्हा गिरी महाराज, आमचे स्वामी महाराज, आमचे महाराज, आमचे रघुनाथ पाटील, तुम्ही कासारखेडचे माऊली, हे माऊली सर्व, तुम्ही बसलेले सर्व श्रोते मंडळ, तुमच्या चरणी हे माझं मोडकं तोडकं माझ्या साहेबाच्या चरणी माझं प्रेम होतं. अजूनही माझं प्रेम कायमच राहणार आहे. त्यांचे मुलगा जो अश्विन आहे, डॉक्टर आहेत, त्यांना आम्ही आमच्या जीवनामध्ये कधीच विसरणार नाहीत. त्यांनी हाक दिली, आम्ही त्यांच्या पाठीशी सदैव उभे राहण्याचा मी तर माझ्या जीवनामध्ये प्रयत्न करणार आहे. तुम्ही आलात, तुमच्याही सर्वांचं उपस्थितीमुळे हा कार्यक्रम चांगला गोड झाला. आता यानंतर चाल ठोबार कुमार हरी ठोबार कुमार